आपण पाहत आहात लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। नाशिक महामार्ग बसस्थानकात महागड्या विदेशी दुचाकीला आग, कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने मोठा अनर्थ टळला। नाशिकच्या महामार्ग बसस्थानक परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या एका घटनेत स्थानकावरील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला। पार्किंगमध्ये उभी असलेली एका विदेशी महागड्या बनावटीच्या दुचाकीला अचानक आग लागल्याने काही काळ परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते। सायंकाळी 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास आर्यन पाटील यांच्या मालकीच्या MH12 SP 2900 क्रमांकाच्या दुचाकीने अचानक पेट घेतला। आग लागल्याची माहिती मिळताच वाहतूक नियंत्रक KL लाड, DT शिंदे आणि RM मथुरे तसेच सुरक्षारक्षक MK भामरे, SD बागुल आणि P.N. वागळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। स्थानकात उपलब्ध असलेल्या अग्निशामक सिलेंडरचा वापर करून त्यांनी काही मिनिटातच आग आटोक्यात आणली। त्यामुळे आग इतर वाहनांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नियंत्रणात आली आणि मोठा अनर्थ टळला। या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे। आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याबाबत पुढील तपास सुरू आहे।